आपल्या भावाची हळद आहे, राडा तर झालाच पाहिजे. अनिकेत दादाची हळद गाजते आज दे या गावाला. अनिकेत नवरा सांगावा बसला हळदीचे दिसाला. चला आम्ही सरळ प्रस्थान करतो मॅच कडे. हा सन्मान महत्वाचा आहे आणि म्हणूनच हा सन्मान आम्ही इथे करून घेतलाय. स्ट्राईक इन कडे हा मॅच तुम्ही बघताय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच दत्ताळी जुचंद्र विरुद्ध कानाई स्पोर्ट्स बी. कानाई स्पोर्ट्स बी पाय. फलंदाजी करता रवींद्र. स्ट्राईक इन कडे लोअर फुल टॉस चेंडू. या चेंडूला ऑन साइडला खेळला जात आहे. एक धाव पूर्ण. एकाच धावेनीशी संतुष्ट होतोय आणि एका धावेनीची धावसंख्या झाली ती 2. षटक प्रगती पथावर आहे ते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत गोलंदाज विश्वनाथ याचे. एक वरिष्ठ खेळाडू आहे. 40+ संघाकडून तो क्रिकेट खेळत असतोय आणि आता या कानाई 20 संघाचा तो सदस्य बनलाय. पहिल्या मॅच मध्ये तो नव्हता. आता दुसऱ्या मॅच मध्ये त्याला आमंत्रण दिलंय विश्वनाथ कारखांडीस. सरळ बॅटचा वापर. ओहो, शतरक्षक तैनात आणि त्याच्या करवी कोणती चूक घडत नाही. फलंदाज बाद. गॉन. दादाची हळद गाजते आज दे या गावाला. अनिकेत नवरा सांगावा बसला हळदीचे दिसाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. नुकताच सन्मान केला गेलाय माता बाल संगोपन केंद्र जुचंद्र येथे कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील त्या कर्मचाऱ्यांचा. डॉक्टर्स, सिस्टर्स, आया, वाढवाय, डायव्हर्स या सर्वांना या ठिकाणी सन्मानित केले गेले. टप्प्याटप्प्याने हा सन्मान होईल. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये ज्यांनी गुणवत्तेमध्ये प्रावीण्य मिळवले त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान आपण येत्या या 8 दिवसामध्ये पाहणार आहात. मॅच कडे आमची नजर पुन्हा एकदा वळते. षटक मार्गस्थ होतं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. 5 चेंडू गोलंदाजाचे टाकून झालेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. वरिष्ठ खेळाडू. ओल्ड इज गोल्ड. हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेलाय. 1 धाव पूर्ण केली रवींद्र या फलंदाजांनी. एका धावेनीशी समाधानी होतोय. एका धावेनीशी धावा झाल्या धावपैकावर त्या 3 धावा. पहिला डाव सुरू आहे दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र मनीष पाटील. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3 आणि गडी बाद झाले 2. कुठेतरी वारंवार हादरे बसवले गेलेत आणि घरचा संघ मात्र कुठेतरी निराशाजनक कामगिरी करतोय. काने स्पोर्ट्स पाये बी यांनी सकाळी जसं सांगितलंय की आम्हाला ए संघासमोर चांगली कामगिरी करायची आणि कुठेतरी तशी चांगली कामगिरी आतापर्यंत होते. ॲज अ बॉलिंग साईड चांगली गोलंदाजी केली आहे विश्वनाथने. कारण विश्वनाथने फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 2 गडी बाद केलेत आणि हा दुसरा फेरीतला पहिला सामना आहे. म्हणजेच काय आता तुम्ही दोन्ही संघाकडे एक वेळा विजय आहे आणि आता कुठेतरी एक संघ पुढील चाल करेल आणि दुसऱ्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. कुठल्या संघाला मान्य नसेल की आम्हाला कुठलंच पारितोषिक न मिळता आम्ही घरी जावं त्यासाठी मात्र प्रयत्न तसे करावे लागतील. 4 षटकाचा वेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातला आणि कुठेतरी आता रणनीती बदलणे गरजेचं आहे. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना खूप सारे अडथळे येतील. मात्र तुम्हाला रणनीतीसाठी पर्याय उपलब्ध करून घ्यावे लागतील. मार्ग बदलावे लागतील. आपल्याला लक्ष्यावर फोकस हे ठेवावंच लागेल. खूप चांगलं चित्र तुम्हाला पाहायला मिळते. समोरून ट्रेन वाहते आणि यावेळेस ती ट्रेन मात्र पटरीवर आहे पण दत्ताई जुचंद्र संघाची ट्रेन मात्र पटरीवरून उतरल्यासारखी जाणवते. पाहूया या पुढील षटकामध्ये कमबॅक करेल का, पट्टीवर येईल का, ट्रॅकवर येईल का दत्ताई जुचंद्र हा संघ. वारंवार क्षेत्रक्षेत्र बदललं जाते पण 25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही आणि तुम्हाला घेता येणार नाही याची काळजी घ्या. रेल्वे स्टेशन एंडकडून गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे संतोष. आपण पाहतात स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2021. चला प्लीज आपण पंचाच्या भूमिकेत पाहू शकतोय मिस्टर ललित भोईर आणि मिस्टर विरल नायर हे 2 पंच तुम्हाला मैदानात पाहायला मिळत आहेत. स्कोररच्या भूमिकेत मिस्टर अंकित पवार आणि सचिन
गौड यांच्या माध्यमातून स्कोरिंग होते. यावेळेस फॉलो करून खेळायचा प्रयत्न झालाय. येस, संपर्क झालाय, स्पर्श झालाय आणि बाध्य फलंदाज तिसरा. जल्लोष होईल आई तुझा पंचांचं खरंच कौतुक करेन, कारण अल्ट्रा एज मध्ये सुद्धा ते दिसून आलं होतं की ही एज लागले, पण आम्हाला ऐकवत आलं नव्हतं आणि तितक्याच जवळून चांगलं निरीक्षण करून अचूक निर्णय पोचवला जातोय आणि अशा पद्धतीने हादरा बसतोय तो म्हणजेच दत्ताई जुचंद्र संघाला धावसंख्या 3 असताना. चला स्प्रेड आउट. आदरणीय सन्माननीय कुणाल म्हात्रे साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून आल्या आल्या लगेचच देणगी देण्यात आली येते. सहकार्य केलं जाते, आर्थिक सहकार्य, रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य कुणालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे प्राप्त झालंय. रिकन्सिडर खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो, कारण दोन्ही संघांना अचूक निर्णयाची अपेक्षा असते आणि कधी कधी याची डाऊटफुल डिसिजन असतात. विरल नायर यांच्याकडे तगडा अनुभव आहे, मोठमोठ्या परिसरात ते अंपायरिंगसाठी जातात आणि ललित भोईर यांना डावलून चालणार नाही, कारण या जुचंद्र क्रिकेटमध्ये त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आहे आणि तितकंच चांगलं त्यांची पंचाची भूमिका देखील आहे आणि रिकन्सिडर केलं जातंय. एक डाऊटफुल डिसिजन होतं आणि विरल नायर यांनी मात्र योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि अशा पद्धतीने तिसरा हादरा बसतोय आणि धावसंख्या आहे धाव फलकावर 3 धावा, एक माफक धावसंख्या म्हणू शकतोय. बघा दुसरी फेरी आहे. सकाळी तुम्ही जल्लोषात पहिला विजय साजरा केलाय जरूर, पण तो जल्लोष सकाळपुरता मर्यादित न ठेवता आता या दुपारच्या सत्रामध्ये देखील तसाच जल्लोष करायचा असेल तर चांगला खेळायची अपेक्षा. अमित पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे येत्या 8 दिवसांसाठी. जो सीमारेषेच्या बाहेर जो षटकार जातोय त्याला जेलमध्ये परावर्तित करेल त्याला अभिमन्यू स्पोर्ट्सचे अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येण्या जाण्याचा खर्च सुटेल, नाश्त्याचा खर्च सुटेल आणि तो खर्च सुटवायचा असेल तर माझा सीमारेषेच्या बाहेर गार्ड करा आणि जेल षटकार जो येतोय त्याला जेलमध्ये परावर्तित करा आणि 200 रुपये मिळवा. पुन्हा एकदा यावेळेस नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. महेश स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच उमेश. गोलंदाजी मार्कवर संतोष, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट करून काढण्याचा प्रयत्न झाला होता. गली पॉईंट क्षेत्रामध्ये एक सोपा अटेम्प्ट चुकला जातोय. जीवनदान मिळतंय फलंदाजाला आणि कुठेतरी हे जीवनदान महागड ठरू शकेल. बघा क्रिकेटमध्ये कोणालाच जीवनदान देता येत नाही. दैनंदिन जीवनामध्ये दानधर्म करणं हे सत्कर्माचं काम आहे, पण क्रिकेटमध्ये तुम्ही जर असा दानधर्म केला तर त्याची परतफेड होणार नाही, मात्र तुमच्या संघाला धोका होऊ शकेल. जीवनदान जे देतात कोण तर वैद्यकीय क्षेत्रात जे काम करतात डॉक्टर, त्यांचं काम आहे जीवनदान देणं किंवा जीवनाचं रक्षण करणं किंवा रुग्णांची काळजी घेणं. पण क्रिकेटमध्ये मात्र तुम्हाला तुमच्या संघासाठी फायदेशीर जी कामगिरी करावी लागेल. आज झेल सोपा होता, अटेम्प्ट देखील झाला होता, शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन बिघडलं आणि शरीराचं संतुलन बिघडल्यानंतर कुठेतरी एक जीवनदान. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच महेश. यावेळेस स्ट्राईकवर उमेश असेल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. चांगल्या सुरुवात करण्याची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेचं देखील रूपांतर विकेटमध्ये मिळालं देखील होतं. पाहूया दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळेल का. खूप भगवं वातावरण पाहायला मिळालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवसेनेचं भगवमय वादळ या मैदानात नेहमीच येत असते फेब्रुवारी महिन्यामध्ये. यावेळेस खूप चांगली ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला. खूप चांगला पद्धतीने एक्झिक्युशन, चेंडू निघून जाते. 1 बाउन्स की सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज 1 बाउन्स 4 रन्स. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा झालेल्या आहेत. बघा या पहिल्या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळालं होतं, त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते विश्वनाथने. पण या दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट मिळालाय, 1 झेल सुटलाय आणि त्यानंतर चौकार आलाय. बघा कसं आहे मित्रांनो, जर तुम्हाला जीवनदान मिळालं त्याचा फायदा कसा उचलायचा आहे याचं खूप चांगलं प्रात्यक्षिक उमेश आणि महेशकडून पाहायला मिळते. धावसंख्या झाले ते म्हणजेच 8 धावा. गोलंदाजी मार्कवर संतोष. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ग्लाइड केलं जात आहे. गली पॉईंट क्षेत्रामधून चेंडू चेस होतोय. क्षेत्ररक्षकाकडून पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण होते. दरम्यान 3 धावांचा कॉल आहे, पण मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि 4 धावा ऍड होतील धाव फलकामध्ये. धावसंख्या झाले 12. दादाची हालत गाजते अगदी या गावाला. अनिकेत नवरा संडावा बसला
तो जीवनदान जो मिळालं, झेल जो सुटलाय तो कदाचित टर्निंग पॉईंट ठरतो या डावाचा दत्ताळी जुचंद्र संघासाठी. कारण महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. मितेश बाद झाला, सर्वात महत्वपूर्ण फलंदाज. समीत जो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे तो देखील बाद झालाय. रवींद्र सुद्धा बाद झाला. म्हणजेच काय, जो स्टार्टिंग लाईनअप होती त्याला मात्र परत पाठवण्यात यशस्वी झालाय पाय संघाची गोलंदाज. आणि कुठेतरी आता चांगली फलंदाजी होते. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, आवाकाच्या बाहेर चेंडू पिच होतोय, पण त्याच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण मिळते. धावसंख्या एकाने पुढे जाईल, पोहोचेल 13 या आकड्यावर. खूप चांगला आज सन्मान केला गेला कोविड युद्धांच्या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण कार्य केलंय. रुग्णालयाच्या माध्यमातून म्हणा किंवा दवाखान्याच्या माध्यमातून मला चांगली सेवा पुरवली, त्यांचा शुभ सन्मान या आजच्या दिवसामध्ये केला गेलाय. मार्कवर संतोष, राईट आर्म राऊंड. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, मिस्क्यू पूल आहे. यष्टीरक्षक झेल खाली येतोय, झेल स्वीकारतोय, चौथा हात बसतोय तो म्हणजे दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. दत्ताई जुचंद्र संघाची 13 धावा आणि गडी बदल 4. बघा, तुम्ही स्पर्धा ठेवू शकता, आयोजन ठेवू शकता, तुम्ही आर्थिक सहकार्य जो मोडू शकता, मनुष्यबळ तुमच्याकडे असू शकते, पण जर मैदान नसेल तर हे मैदान ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले ते मिस्टर इस्माईल शेख व्यासपीठावर आहेत. तर त्यांचा देखील आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. जेव्हा जेव्हा जुचंद्रमध्ये टेनिस क्रिकेट खेळलं जातं या मैदानाची आवर्जून मात्र माहिती आमच्या संदीप गावडे सर देत असतात आणि तेच या मैदानाचे मालक इस्माईल शेख सर इकडे उपलब्ध आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने. यापुढील सामना असेल तो म्हणजेच अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विपक्ष साई स्पोर्ट्स बापाणे. दोन्ही संघाच्या कर्णधारी हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि साई स्पोर्ट्स बापाणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे. संतोष मार्कवर, राईट आर्म ओव्हर. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झालाय, मिड ऑफ फ्लेअर केलंय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगल्या पद्धतीने संतुलन राखतोय. 2 धावांचा कॉल परिपूर्णरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतो आणि आकडा गाठतो तो म्हणजे 15 धावा. षटक संपते दुसरं. 2 षटक समाप्तीनंतर आता कुठेतरी चांगल्या अवस्थेत जाणवतोय दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. 15 धावांवर 4 विकेट घेऊयात. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. चला स्प्रेड आउट. तुम्हाला 2 ते 3 मिनिटं आम्ही ड्रिंक्स ब्रेकला देणार आहोत. बघा, तुम्हाला ते नियोजन केलं गेलं या द ग्रेट मराठा परिवाराच्या स्पर्धेमध्ये. सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळेल तुम्हाला, ओपन ग्राउंड मध्ये खेळण्याची संधी मिळेल. खूप चांगला खेळाडू कक्ष देखील आम्ही बनवला गेलाय, खूप चांगलं व्यासपीठ इकडे आम्ही उभारलं गेलं. या सर्व गोष्टी व्यवस्थित असताना त्याचसोबत आमची टेक्निकल टीम सुद्धा, चांगले अनुभवी पंच, तितकं चांगले अनुभवी स्कोरर, चांगलं आम्हाला युट्यूबचं थेट प्रक्षेपण आणि तितकेच चांगलं संगीत, या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय. येत्या 8 दिवसामध्ये तुमचं आदरातिथ्य करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तर तुमच्या माध्यमातून देखील तितकंच सहकार मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय अनुभवाने परिपूर्ण असलेला विश्वनाथ, ज्याने पहिलं षटक हाताळलंय आणि पहिल्या षटकामध्ये बहादर कामगिरी करत 2 गडी बाद करून 3 धावा खर्च केल्यात. आणि कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये विश्वनाथ होते का? विश्वनाथ कदाचित सकाळच्या सत्रात नव्हते, पण आता आले आणि आता खूप चांगली कामगिरी करतायत. कुठेतरी एक प्लस पॉईंट ठरतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय बी या संघासाठी. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत आहेत. पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. आणि आपण पाहू शकतोय 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले गेले, ऑफ साईड गार्ड करण्यासाठी, कारण हवेचा अभ्यास करून त्याचं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पाहूयाच बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा उपयोग होतोय का. चला, वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे सूरज, नॉन स्ट्राईक लेगला महेश, गोलंदाजी मार्कवर असेल विश्वनाथ. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, शफल होऊन आत येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चांगला बॅकअप होता, पण मात्र फेकी चुकते. चुकलेल्या फेकीचा फायदा होतोय. 2 धावा होता पाऊन पूर्ण केल्या जातात. वेट फॉर अंपायर सिग्नल, इट इज लेग बाईज. या 2 धावा लेग बाईजच्या आम्ही ऍड करणारा धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. गुणवत्ता तुमच्याकडे असते, फक्त गुणवत्तेची ओळख तुम्हाला झाली पाहिजे. बघा, हनुमंताला देखील त्यांच्या शक्तीचा अंदाज नव्हता. जोपर्यंत त्यांना ओळख पटवून दिली गेली नव्हती तर तुम्हाला ओळखावं लागेल की तुमच्यामध्ये कुठला गुण आहे. आणि आता मात्र
कुठेतरी 4 हादरी बसल्यानंतर सावध पवित्रा घेतला जो सिंगल्स डबलवर जास्तीत जास्त विश्वास ठेवला जातो दत्ताई जुचंद्र संघाकडून, कारण त्यांना माहिती आहे 40 ते 45 धावा बनवल्या गेला तर आपल्याकडे बॉलिंग अटॅक आहे जो अडवू शकेल कानाई स्पोर्ट्स पाए बी या संघाला. गोलंदाजीमार्कवर विश्वनाथ चांगली सुरुवात या षटकाची करतोय. व्यवस्थित संपर्क झाला होता बॅटचा. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यष्टीरक्षक चुकलाय. त्यानंतर शॉट फाईन लेग सुद्धा चुकलाय. त्याची फेक चुकल्या म्हणून या 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 17. यावेळेस काहीसे कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. चेंडूला स्लॉक करायचा प्रयास झाला. मिडविकेट क्षेत्रात थोडंसं फंबल होती. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. वेगाने कंप्लीट केला जातात. फिटनेस चांगला आहे या 2 फलंदाजाचा आणि चांगल्या फिटनेसचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॉलिंग, चांगलं कन्व्हर्सेशन पाहायला मिळते. धावसंख्या झाले 19 धावा. शिस्तबद्ध क्रिकेट, कारण 2 चौकार आले होते. त्यानंतर सिंगल्स डबलच्या सहाय्याने धावाला खलता ठेवण्याचं काम कुठेतरी तिसरं षटक पुढे नेण्याचं काम केलं जातं, कारण त्यांना माहिती आहे विश्वनाथ ज्याने पहिले षटक हाताळलं होतं त्यामध्ये आपल्या संघाचे महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले होते आणि आता कुठेतरी विश्वनाथना फक्त खेळून काढलं जाते. हे षटक संपण्याची वाट पाहते दत्ताई स्पोर्ट जुचंद्र गजा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल म्हणजेच सूरज. धावसंख्या झाले 19 धावा. 19. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळले विश्वनाथने. यावेळेस मला खूप चांगला स्ट्रोक आहे. उडवून दिलाय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हाफ वॉली घेऊन खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. या चेंडूला मिडविकेट सीमारेषेत दाखवले आणि क्षेत्ररक्षकाने देखील तितकाच चांगला प्रयत्न केला होता, पण प्रयत्न थोडासा कमी पडलाय. चेंडू खूप वेगाने निघून जातो कारण हवेचा ओघ देखील त्याच दिशेने आहे म्हणून हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावर. 25 रन्स. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. आणि षटकार आवश्यक होता कुठेतरी धावांना वेग देण्यासाठी आणि आत्मविश्वास परत आणण्यासाठी. या षटकाराची खूप जास्त गरज होती आणि दत्ताई स्पोर्ट जुचंद्र तो आत्मविश्वास परत आणतोय का पाहूया. विल इट बी टर्निंग पॉइंट ऑफ दिस इनिंग. तसं काय 25. विश्वनाथ कुठेतरी इकॉनॉमिकल षटक हाताळत होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत होती पण या षटकाराने मात्र कुठेतरी मारला. यावेळेस मिस टाइम आहे. यष्टीरक्षक की बॉलर कॉलिंग मिस्टेक. झेल सुटला जातोय. यस, हिट विकेट. हिट विकेट आजच्या दिवसातला दुसरा हिट विकेट. हिट विकेट झालंय बघा. प्रथमदर्शी वाटलं होतं की झेल सुटला जातोय की काय, प्रयत्न केला गेला नव्हता. त्यानंतर पंचांच्या माध्यमातून हे दर्शवण्यात येते की हिट विकेटच्या स्वरूपात आजच्या दिवसातला दुसरा फलंदाज बाद होते. सूरज हा हिट विकेटच्या स्वरूपात बाद होतोय. धावसंख्या झाले ती म्हणजेच 25. थँक्यू. हिट विकेट होम क्रिकेटमध्ये खूप दुर्मिळ गोष्ट तुम्हाला पाहायला मिळाली असेल. कदाचित आजच्या दिवसात तो 2दा योग आलाय, कारण टेनिस क्रिकेटमध्ये शफल होणार क्रिकेट खूप वाढत चाललंय. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यष्ट्यांच्या मागे सुद्धा जाऊन फलंदाज खेळतात आणि कुठेतरी जास्त अतिरेक झाला तर तुम्हाला मात्र बाद होऊन परतावं लागेल हिट विकेटच्या स्वरूपात आणि कुठेतरी असाच फलंदाज बाद झालाय सूरज. धावसंख्या 25 असताना हादरा बसतोय तो म्हणजे 5वा नवीन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. हितेशला एक मोठं नाव, एक चांगली पर्सनॅलिटी आणि तितकीच चांगली आपण पाहू शकतो शरीर यष्टी सुद्धा हितेशची आहे. मार्कवर विश्वनाथ. राईट आर्म फ्रॉम द विकेट. यावेळेस खूप चांगली परफेक्ट लाईन, तितकंच नियंत्रण पाहायला मिळालं. या चेंडूवर रोखलं जाते विश्वनाथ कडून दत्ताई जुचंद्र संघाला. या षटकाचा जर उल्लेख करत झाला तर उल्लेखनीय कामगिरी काय झाले तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून एक षटकार खेचला गेलाय आणि त्याच संघाकडून एक फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात सुद्धा बाद झालाय. तर नैले पे दहिला दिला जातोय विश्वनाथ कडून. धावसंख्या झाले ती म्हणजेच 25 धावा. चेंडू शिल्लक असतील या षटकातला शेवटचा लास्ट बॉल तिसऱ्या षटकातला. विश्वनाथ राईट आर्म राऊंड. हाफ ट्रॅकर होता, लाईन मिस करतोय. लेग साइड सोडून जाणारा चेंडू होता. पंचाच्या मध्येतून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 26 या आकड्यावर. चांगली धावसंख्या मेंटेन केली आहे. धावगती देखील चांगली मेंटेन केलेली आहे आणि कुठेतरी दुसऱ्या फेरीतल्या या पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या अवस्थेत जाणवतोय आतापर्यंत दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघ. लास्ट बॉल असेल आता. यानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. रणनीती बदलण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. 2 ते 3 मिनिटं मिळणार आहेत. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय पाहायला मिळते.
हाफ ट्रॅक होता आडव्या बाजूला खेळण्याचा प्रयास आहे मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेपर्यंत मात्र चुकीच्या एंडला थ्रो केलाय का नाही योग्य ठिकाणी थ्रो केलाय आणि धावच्या स्वरूपात परतावं लागेल फलंदाज हितेशला हादरा बसतोय दत्ता स्पोर्ट्स जुचंद्रला तर स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या आठवणीचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण आयोजित केली गेली त्यांना आठवणीचा उजाळा देण्यासाठी कारण शिवसेनेचं खूप मोठं काम त्यांनी केलं रणरागिणी होत्या स्मिता असं नेहमी चेहऱ्यावर पण जेव्हा काम करण्याची वेळ आली तेव्हा मात्र खूप चांगल्या पद्धतीने तो काम पूर्णत्वास नेलेलं आहे महिलांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत जे अधिकार आहेत त्यांच्यासाठी झटत असलेल्या स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या आठवणीसाठी ही स्पर्धा आपण पाहतोय 3 षटकार लगातार 3 चेंडूवर आले तर अमित पाटील यांच्याकडून पारितोषिक आले 1000 रुपयाचं पारितोषिक त्या दत्ताई स्पोर्ट्सच्या फलंदाज देण्यात येईल अमित पाटील यांच्याकडून पारितोषिक आले लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आले तर अभिमन्यू स्पोर्ट्स अमित पाटील यांच्याकडून दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघातल्या फलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे बघूया प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जातंय कारण आत्मीयता आहे आपल्या संघासाठी आपला संघ जिंकावा ही इच्छा आहे म्हणून अमित पाटलांनी हे पारितोषिक जाहीर केलं आणि अमित पाटलांकडून अजूनही पारितोषिक प्रेक्षकांसाठी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जो प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये परावर्तित करेल त्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक उजव्या बाजूला तुम्ही बघतायत बरेचशा प्रतिष्ठित व्यक्ती दाखल झालेत बापाणे गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय नरेश म्हात्रे समाज कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मी स्वागत करतोय वेलकम 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 एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व समाज कार्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे आणि बापाणे गावामध्ये भरपूर ते मदत सहकार्य करत असतात आणि तीच नरेश म्हात्रे इथे दाखल झालेत वेलकम सर आणि बापाने 40+ मास्टर संघाचे कर्णधार सुद्धा आहे तर म्हणजेच काय क्रिकेटवरचं प्रेम काय अजून कमी झालं नाहीये सरतवय आहे पण तरी देखील ओल्डी गोल्डी क्रिकेट मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत मिस्टर नरेश म्हात्रे चला आता आपण या सामन्याकडे वळूया आपण पाहत आहात सामना तो म्हणजे दत्ताळी जुचंद्र विपक्ष कानाई स्पोर्ट्स पाय बी प्रथम फलंदाजी करताना दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघाची धावसंख्या झाली 3 षटकात समाप्तीनंतर 27 धावा मार्कवर मयूर यावेळेस खूप चांगलं वळण मिळालंय पण वळणावर नियंत्रण असायला पाहिजे यस यावेळेस वळणावर नियंत्रण नव्हतं पंचांनी वाईट बॉलचे खूण केले बघा तुम्ही जेव्हा उजव्याच्या फलंदाजाला राऊंड विकेट गोलंदाजी करतात नॅशनल अँगल तेव्हा मिळतोय म्हणून वळणावर नियंत्रण खूप गरजेचं आहे अगदी बरोबर चर्चा आपण करणार आहोत उजव्या बाजूला दीक्षित पाटील हे सुद्धा दाखल झाले अतिशय चांगलं खेळाडू इनसाइड आउट हा चेंडू हवेमध्ये खेळ आहे झेल होण्याची शक्यता होती उलट्या दिशेने हा झेल टिपण्याचा प्रयास होता या क्षेत्ररक्षकाचा 2 धाव मिळतात मणीची आणि यावेळेस खूप जास्त उंच गेला होता जवळपास 90 डिग्रीमध्ये हा झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि जेव्हा 90 डिग्रीमध्ये हा कधी झेल येतो तेव्हा खूप चांगलं शरीराचं नियंत्रण असायला हवं आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर करडी नजर ठेवायला हवी यावेळेस मात्र व्यवस्थित संतुलन बनलं नाही आणि हा झेल सुटला जातो धावसंख्या मात्र पुढे पोहोचते 30 वर जाऊन पोहोचते शिस्तबद्ध क्रिकेट साठी ओळखली जाते द ग्रेट मराठा चषक 2020 ही स्पर्धा हे 11वं वर्ष आहे 11 वर्षामध्ये खूप यशस्वीरित्या काम केलं जाते यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न झालाय चेंडू लॉंग ऑफला खेळला जातोय दरम्यान एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं जाते कारण क्षेत्ररक्षणाचा स्तर काहीसा चांगला ठरतोय त्यामुळेच मात्र फक्त आणि फक्त एकच धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 या आकड्यावर 31 रन्स ऑन दी बोर्ड सुरुवातीला घसरगुंडी होताना आपल्याला दिसलेली आहे ती दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची हे षटक प्रगती पथावर आहे चौथं मयूर खूप चांगली गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म ओव्हर हो काय अँगलने चेंडू वळवतोय खूप चांगला अँगल मिळतोय बाउन्स देखील तितका चांगला आहे आणि पिचिंग देखील तितकी चांगली आहे सर्व काही गोष्टी जुळून येतात गोलंदाज मयूर साठी आणि खूप चांगलं गोलंदाजी मयूर या गोलंदाजाची गोलंदाजी मार्क सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा वय इतकं जास्त नाहीये पण प्रतिभा मात्र खूप चांगली पाहायला मिळते गोलंदाज मयूरची यावेळी जागा बनवली शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जाते बॅकफूट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले दरम्यान क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फक्त मिळेल एक धाव चांगलं षटक आतापर्यंत मयूरने हाताळलेलं आहे हात खुले करण्याची संधी मिळत नाहीये धावसंख्या झाले 32 आणि बघता आपण या स्पर्धेचे सर्व मोहन दादाना जे मैदानाची पाहणी करतायत स्टँड मध्ये कोणता प्रेक्षक वर्ग आहे प्रत्येक स्टँडचे बारकाईने निरीक्षण केलं जातंय रणजित चिकिनी मोहन पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम
ड्राईव्ह केला जातोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत 2 धावांचा कॉल परिपूर्ण होईल का नाही. बाद व्हावा लागेल परतावा फलंदाजाला आणि अजून हादरा बसतोय तो म्हणजेच दत्त स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. दुपारची वेळ आहे आणि सगळ्यांना जेवणाची खूप जास्त गरज आहे. तर ज्यांना घरी जाता येत नाही तर आपल्या मैदानामध्ये जिजाऊ महिला बचत गटच्या वतीने स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. तसेच भूषण भोईर यांच्या वतीने देखील स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ जेवणाची व्यवस्था आहे. कोणी जेवलेलं असाल तर प्लीज त्या स्टॉल्स मध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. खूप चांगली उपाययोजना या जुचंद्र गावात ते पाहुण्यांचं खूप चांगला मान सन्मान आदरातिथ्य केलं जाते आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कोरोना योद्ध्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर झालाय. आणि भूषण भोईर एक चांगले कुक सुद्धा आहेत, एक चांगले क्रिकेटपटू तर ते आहेत, एक चांगले कुक म्हणून चांगलं काम करतात. आणि पावसाळ्यामध्ये त्यांना जास्त पसंती असते. जेव्हा पार्टीज होतात किंवा कुठेतरी आपण धबधब्यावर जातो किंवा वनभोजनासाठी जातो तर त्यांना खूप जास्त पसंती असते आणि त्याचं जेवण देखील तितकं चांगलं ते बनवतात. रुचकर जेवणासाठी खूपच चांगल्या पद्धतीने ओळखले जातात. आणि जिजाऊ महिला बचत गट ज्या महिलांच्या आपण जेवणाची जर चव घेतलेली असेल तर जेवणाची चव घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हीआयपी डायच्या उजवीकडे जिजाऊ महिला बचत गट सर्व गृहिणी तर प्लीज जेवणाचा आनंद घ्या स्वस्त दरामध्ये. मार्क येतोय तो म्हणजेच पराग. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. जवळपास चेंडूला छॉप केलं जाते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या एकाने पुढे जाईल आणि पोहोचेल 34 या आकड्यावर 34 रन्स. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूने बसा मी विनंती करतोय. ज्या ज्या संघातले खेळाडू आहेत त्याच खेळाडूनेच फक्त खेळाडू कक्षात बसायचं आहे. प्लीज आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील प्लीज ही रिक्वेस्ट आहे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 34 धावा झालेली आहेत आणि षटक संपते 34 षटक संपले धावसंख्या झाली 34. तर सन्माननीय इस्माईल शेख साहेब आपल्या रजा घेत आहेत आणि नक्कीच रोज त्यांची उपस्थिती आम्हाला मिळणार आहे. स्प्रे पाठवतोय सर स्प्रे पाठवतोय. चला प्लीज स्वयंसेवकांना विनंती करतोय मैदानामध्ये रॅली स्प्रे पाठवून द्या प्लीज. एक मिनिट प्लीज अगोदर रेली स्प्रे घेऊन जा प्लीज विनंती करतो. रेली स्प्रे घेऊन जा प्लीज लगेच रेली स्प्रे घेऊन जा कारण थोडीशी दुखापत आहे आणि ती गंभीर स्वरूप घेऊ शकते म्हणून आताच प्रथमोपचार करावा असं पंचांच्या माध्यमातून निर्देशित करण्यात येते. तर रेली स्प्रे घेऊन लगेच स्वयंसेवकांनी मैदानात जायचे. आणि तुम्ही देखील रुग्णालयात कार्यरत आहात. आपण कधी छोटासा काही आजारतो किंवा छोटीशी दुखापत होते तर आपण अंगावर घेतो तर तसं करायला हवं का? निश्चितच ह्या गोष्टी टाळायला हव्यात. प्रथमोपचार देऊन जितकं शक्य होईल तितकं इलाज त्याचा झाला पाहिजे. 34 धावा चालू असलेल्या मॅच मध्ये झाले आणि खरं तर अशा बारीक सारीक गोष्टी टाळू नये कारण म्हटलं जातं की मुकामार हा काही दिवसानंतर गंभीर स्वरूप प्राप्त करतोय. यस नक्कीच मुकामार आणि क्रिकेटमध्ये तर मुकामार लागतच असतो पण तो आपण अंगवळणी घेतो आणि कदाचित तोच मुकामार भविष्यामध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतोय. म्हणून मित्रांनो थोडंही दुखलं तर आमच्या आयोजकांना सांगा प्रथमोपचार आमच्याकडे आहे. त्या प्रथमोपचाराची मात्र व्यवस्थित पद्धतीने तुमच्यापर्यंत पाठवणी केली जाईल. चला प्लीज षटक लगेच चालू करायचे मी विनंती करतोय. तर मोहन दादा यांना पाहू शकतो आपण पूर्ण मैदानाचा आढावा घेण्यासाठी ते पूर्ण मैदानभर फिरत आहेत. आणि आता मात्र ते जुचंद्र स्टेशन आपण बघतोय तिथे जो फ्लायओव्हर आहे तिथे आपण बघतो भगवा झेंडा फडकवताना व्हाईट बॉल म्हणजे येणाऱ्या स्पर्धेमध्ये तिकडे सुद्धा एक व्हीआयपी बॉक्स आपल्याला पाहायला मिळेल का? कधी त्याचाच आढावा घेण्यासाठी गेलेत की काय? शासनाची मंजुरी घेऊ आपण. धावसंख्या झाले ते म्हणजे 35 धावा 35 रन्स. बघा तेव्हा अँगल खूप चांगला आहे. खूप उंचीवरून ती स्पर्धा पाहता येऊ शकेल आणि म्हणूनच की काय ते आनंद घेण्यासाठी मोहन पाटील आणि रणजित केणी आणि सर्व सहकारी मित्र त्या ठिकाणी गेलेत. भविष्यामध्ये कदाचित समालोचन कक्ष तिथे बसवला जाईल. हो माझ्या मनातलीच गोष्ट तुम्ही म्हटली. चला नक्कीच सगळं समालोकाची हीच इच्छा असते की टॉप अँगल वरून समालोचन करण्याची कारण कधी कधी जे हिट विकेट होतात किंवा पायचीत होतात ते आपल्या दृष्टिक्षेपात येत नाही.
यावेळेस नक्की संपर्क कुठे झाला ते पाहणं गरजेचं आहे. दरम्यान एक धाव तर कंप्लीट पूर्ण होते. लेग बाईज या शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. ही एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ते म्हणजेच 36 धावा, 36 रन्स. बघा या शेवटच्या षटकामध्ये मात्र कुठेतरी एक एक दोन दोन धावाने धावफलक खालता ठेवण्याचं काम केलं जाते. पण मात्र अशा वेळेला आक्रमकतेचं स्वरूप तुम्हाला मिळायला हवं होतं, पण तसं पाहायला मिळत नाहीये. कारण गोलंदाजी तितक्या चांगल्या पद्धतीने होते द्वारकाच्या माध्यमातून. द्वारका जबरदस्त गोलंदाजी करतोय. मार्कवर गोलंदाज द्वारका. यावेळेस खूप चांगला फोर्स पाहायला मिळाला, पण चेंडू नो आहे. धावा धावून पुढे येतील की काय पाहूया. चेंडू मात्र फ्लाय होतोय मिडविकेट सीमेच्या पार. षटकार. सोन्यावर बाई सोनं झुलं, सोन्यावर बाई सोनं झुलं. झोल्यावर बाई सोनं झुलाली आई, झोल्यावर बाई सोनं झुलताती. भूपेश पाटील यांनी पारितोषिक लावलंय पराग करता. एक षटकार मारल्यानंतर 500 रुपये आणि 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकेल. भूपेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय पराग करता. आता या 9 धावा ऍड केल्या जातील आणि तो गोलंदाजी करू शकणार नाही, कारण कुठेतरी गोलंदाजी करण्याच्या पद्धतीमध्ये चुकी जाणवली आणि पंचाने लगेच निर्देशित केले आणि नो बॉल. पण या गोलंदाजाला परत गोलंदाजी करता येणार नाही. अगदी बरोबर. या ठिकाणी चेक नो चा इशारा आपल्याला बघायला मिळाला होता, कारण गोलंदाज हा तो गोलंदाजी मार्गावर असताना त्याच्या फेकीमध्ये दोष आढळला पंचांना आणि त्याच्यावर बॅन आलाय, बंधन आलंय. 9 धावा ऍड येतील. आता षटकार आणि या 3 धावा ऍड केल्या जातील आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. या 9 धावा ऍड केल्या जातील. 9 रन्स आपण ऍड करणार आहोत. 6 आणि 3 एकूण 9 धावा आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या झाली ती म्हणजे आता या 9 धावा मोजून 45 धावा. यस फ्री हिट आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. यस डेफिनेटली. पंच नक्कीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये वेगवेगळे नियम असतात, म्हणून विरल नायर सर सुद्धा आम्हाला विचारतायत की हा चेंडू फ्री हिट द्यायचा का, पण नियमानुसार यस दिस इज अ फ्री हिट. धावसंख्या 45 झाली. गोलंदाजी मार्क गोलंदाज येतोय तो म्हणजेच आकाश पंचांच्या डावीकडून. यावेळेस पूल करण्याचा प्रयास झाला होता, पण फक्त प्रयासच राहिले. बॉस डिलिव्हर करून झाले त्या षटकातल्या एकूण 5. एकच सॉरी माफ करा, एक चेंडू डिलिव्हर करून झालाय. अंपायर बॉल प्लीज. बॉल किती झाले सर? 2 बॉल. यस तीच चर्चा होती. अमित पाटलांकडून अजून पारितोषिक आहे. जर लगातार 3 चेंडू 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दत्ताई स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाला मिळू शकेल. यस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक कनेक्ट केलाय. चेंडू होतोय वाईड ऑफ लॉंगॉलला. क्षेत्ररक्षण चुकले. 2 पायाच्या मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. आपण नेहमीच म्हणतो ना, ए दिल मांगे मोर आणि दिस इज अ 4. या 4 धावा मात्र मिळत आहेत दत्ताई स्पोर्ट्स संघाला आणि त्यांच्या मनामध्ये नक्कीच या चौकाराची गरज होती आणि तो चौकार मिळतोय. धावसंख्या 49 झाले. गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज होतो पंचांच्या डावीकडे गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईकवर असेल 22. हो सबमरीन डिलिव्हरी. यष्टीरक्षक चुकतोय. चेंडू मागे निघून जातोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात होता. पाहूया धावच्या स्वरूपात बाद होईल का. फलंदाज बाद होतोय आणि ही एक धाव कशी ऍड केली जाईल तर बाईची. धावसंख्या इकडे पुढे जाईल आणि पोहोचेल ती म्हणजेच 50 आकड्यावर. 50 धावा दत्ताई स्पोर्ट्स जुचेंद्र संघाच्या कंप्लीट झालेल्या आहेत. हा ना करता शेवटी मात्र 50चा आकडा क्रॉस झालाय संदीप सर. सोडील आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सांगला. तर संदीप सर आणि आमच्या एच एम म्युझिकचे डीजे ऑपरेटर तुम्ही जी आईस्क्रीम खातायत ती आईस्क्रीम पूर्ण प्रेक्षकांसाठी आहे, सर्व खेळाडूंसाठी आहे, पूर्ण 8 दिवसांसाठी आहे. पण त्या व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर या आम्हाला आईस्क्रीम उपलब्ध करून दिल्या. तर त्या व्यक्तींचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतोय. स्ट्राईक घेऊ शकत नाहीये पंचांना देखील. आता हितेंद्र पाटी जे या मॅच ऑफिशियल्स आहेत ही स्ट्राईक अशी घेऊ शकत नाहीये. तर योग्य निर्णय पोहोचेलच, कारण हितेंद्र भोई सांगतायत की अशा पद्धतीने तुम्ही स्ट्राईक घेऊ शकत नाही. बघा प्रत्येक स्पर्धेचे वेगवेगळे नियम असतात आणि या परिस्थितीत आल्यावर तुम्हाला या नियमांची अंमलबजावणी करायला हवी. धावसंख्या 50 आहे. लक्षात घ्या, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार तुम्हाला या ठिकाणी
वागावं लागेल. बघा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन जे याच वर्षी स्थापन झाले आणि त्याच्या अध्यक्ष आहेत सन्माननीय श्रीयुत मोहन रवींद्र पाटील आणि नियमांची सर्व माहिती सर्व संघांना दिली गेलेली आहे आणि नियमामध्ये देखील नियम क्रमांक 15 असा आहे की अशा पद्धतीने स्ट्राईक रोटेट करू शकत नाही तुम्ही कुठल्याही वेळी फलंदाज स्वतःच्या फायद्यासाठी संघाच्या फायद्यासाठी स्ट्राईक घेऊ शकत नाही. सिंगल रन्स असेल हा. फलंदाज हा बाद राहणार नाही. एक धाव फक्त Not out. एकच धाव मिळेल फलंदाज आउट नाही. कारण निश्चितच या पंचांना ही नियमावली माहीत नव्हती. कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही नव्याने नियमावली तयार केली गेलेली आहे आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ह्या सूचना तुमच्यापर्यंत आता पोहोचलेत. बघा योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही हा डाव संपल्यानंतर पोहोचू कारण नियम सर्वांना माहित असतात पण ओघाओघाने मात्र ह्या सर्व क्रिया मैदानात होत असतात. धावसंख्या झाली ती म्हणजे 50 धावा. बॉल डिलिव्हर करून झाले या षटकाला आतापर्यंत 4. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय आकाश. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. खूप चांगली परिपक्वता या चेंडूवर पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा 2 गाड्या एकाच स्टेशनवर एकाच ट्रॅकवर आलेल्या आहेत. एकाला मात्र परत जावं लागेल का नाही अशापर्यंत तुम्ही धाव घेऊ शकत नाही. तर टॉस साठी या अजिंक्य स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे आणि साई स्पोर्ट बापाने सुद्धा संगनमत चालू आहे त्या दोघांचं. एकमेकांचे खूप घनिष्ठ मित्र आहेत आणि कधी कधी जेव्हा हाफ फेस पाहतो दोघं एकमेकांचे भाऊ वाटतात. बघा तुम्ही पाहू शकतायत कल्पेशला आणि विवेकला एकमेकांचे भाऊ वाटतात आपण फेसिंग चेक केली तर चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. लास्ट बॉल असेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच आतापर्यंत 50. पहिल्या डावातला शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आकाश. लगेच आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंप्लीट करू. लास्ट बॉल. यावेळेस लाईन मिस. लेग साइड सोडून जाणार आहे चेंडू. मिळेल वाईड. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या होते ती म्हणजेच 51. मग कुठेतरी फायदा होतो. या षटक खूप जास्त वेळाचं राहिलंय. जवळपास 10 मिनिटाचं हे षटक राहिलंय कारण या षटकामध्ये मात्र एक फेकी गोलंदाज म्हणजेच काय चुकीची गोलंदाजीची ऍक्शन चेक केली पंचाच्या माध्यमातून त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्याचं षटक कंप्लीट करण्यासाठी आकाश आलाय. यावेळी पंचांचा सपोर्ट आकाशाकडे बॅटचा संपर्क झालाय बॉलशी आणि जेलचीच्या स्वरूपात बाद होतो फलंदाज. धावसंख्या झाली 51 आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स पाय बी या संघासमोर 5 षटकामध्ये 52 कंप्लीट करावे लागतील. माझे कबीरा माऊलीचं दर्शन घडवाल का. सन्माननीय कुणाल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स संकेत केले आणि एका बाजूस द ग्रेट मराठा परिवार. नियम सारखेच असतील. 5 षटकाचा खेळ करावा लागेल. सन्माननीय कुणाल म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. द ग्रेट मराठा परिवार कॉल गेलाय आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स अंकित केलेलं नाणं आलंय. तर मी पाहुण्यांना विनंती करतो तुम्ही VIP डेस्कवर जाऊ शकता आणि या व्यासपीठेत शोभा वाढवू शकता. तर नाणेफेक जिंकले अजिंक्य स्पोर्ट्स जुचित्रे संघाने. या 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुमचा निर्णय काय असेल. प्रथम फलंदाजी करणार. यावेळेस मात्र थोडस वेगळं निर्णय तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय पाहायला मिळतोय. का निर्णय घेतला तुमच्या मनामध्ये नेमकं काय ठरतंय. पहिल्या मॅचमध्ये आम्ही बॅटिंग केली होती तो सेम सिच्युएशन आम्ही खेळायचा प्रयत्न करू. टीम मध्ये काय बदल आम्हाला पाहायला मिळतील. पुष्पराजदा इन होईल या मॅचमध्ये. रवी पटेलची कमतरता जाणवते का तुम्हाला संघाला. हा बॉलिंग बॅटिंग मध्ये थोडा कमीपणा वाटतो आम्हाला. त्याची मास्टरची मॅच असल्यामुळे ते इथे उपलब्ध होऊ शकत नाहीत. हो चांगला खेळ राहिलाय आणि आम्ही देखील तुमची प्रशंसा केली होती विवेकजी. पण आमच्या प्रशंसेचं मात्र तुम्हाला नजर लागली असं वाटते. तुमच्याकडून तसा खेळ झाला नाहीये. तर क्षेत्ररक्षण करायचंय तर किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 40 ते 45. 40 ते 45 हा आकडा तुम्ही बोलला आहेत आणि त्यासाठी हेमंत सोडून अजून कुठले गोलंदाज तुमच्या संघामध्ये असतील. विनोद आहे, भूषण मेरे आहे, मी स्वतः आहे. तर मी तुमच्यावर पैसे लावू शकतो का की तुमच्याकडून चांगला खेळ होईल. तर यस नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजेच अजिंक्य स्पोर्ट्स संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केलंय साई स्पोर्ट बापाने संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बॅक टू कमेंट बॉक्स. धन्यवाद मनीजी.
अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या धाडलं जातंय साई स्पोर्ट्स बाफाने संघाला. पुढील होणारा मॅच असेल आता चालू असलेल्या मॅच मध्ये पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 52 धावा पूर्ण कराव्या लागतील. दुसऱ्या इनिंग मध्ये दत्ता स्पोर्ट्स जुचंद्र संघाविरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाय बी या संघाला कान्हाई स्पोर्ट्स पाय ए संघाचा पराभव केला होता साई स्पोर्ट्स बाफाने संघाने. उजव्या बाजूला पुन्हा अतिथी कक्षामध्ये मान्यवर येताना दिसत आहेत आपल्याला. आदरणीय सन्माननीय इस्माइलजी शेख, एक प्रतिष्ठित व्यक्ती, या जीवचंद्र गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि या मैदानाचे मालक, त्यांचा उल्लेख करा असं वाटतोय. ते इथे दाखल झालेत. मैदानाच्या आतून चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फलंदाजी अंतिम क्षणी झाली दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाची आणि त्या कारणामुळे दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघ हा 10 पेक्षाही जास्त सरासरीने धावा सीमित 5 षटकांमध्ये बनवू शकला. 51 धावा 10.20च्या सरासरीने 51 धावा 5 षटकांमध्ये पूर्ण झाल्यात आणि 10.40च्या सरासरीने 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये कान्हाई स्पोर्ट्स पाय बी संघाकरता प्रारंभिक जोडी आलेत. पहिल्या मॅच मध्ये 49 धावांचा झंझावत पाडणारा खेळाडू आलाय सुनील रायकर आणि त्याच्या समवेत आकाश. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. एक मॅच जिंकून त्यांचा आत्मविश्वास वाढलाय आणि प्रत्येकाची इच्छा असेल या स्पर्धेतील अंतिम विजेतेपद पटकावं, जे रोख रक्कम 21,010 असं आहे आणि हे पारितोषिक पटकावण्याकरता दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिल्यांदाच मी असं बघतोय कमी प्रवेश फी आणि कमी प्रवेश फी असताना प्रत्येक संघाला टी शर्टचं वाटप केलंय, खेळाडूंना टी शर्टचं वाटप केलंय. या परिसरातील तारणहार, पालघर जिल्ह्यातील मोठं नाव मोहन रवींद्र पाटील यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा तुम्ही बघतायत. द ग्रेट मराठा चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि बघताय आपण जो स्थानक आहे त्या स्थानकावर फ्लॅग्स त्या ठिकाणी झळकताना दिसतोय. मॅच कडे आम्ही पुन्हा वळतोय. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजेंद्र पाटील जीवचंद्र एक्सप्रेस आणि समोर फलंदाज आहे आकाश वरठा. सुनील रायकर आणि आकाश वरठा. मागच्या मॅच मध्ये आकाश वरठा हा विशेष काही करू शकला नव्हता, त्याला संधी आहे. डावऱ्या हाताचा एक चांगला फलंदाज आहे आणि त्याला मैदानाच्या धाडलं गेलंय. गोलंदाज राजेंद्र पाटील तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ओहो, मिडल लाईन लेग स्टंपच्या दिशेने चेंडू टाकलाय. पायचीचे अपील, जोरदार अपील, विकेटचं पतन गॉन. यॉर्कर लेंथ चेंडू टाकला होता गोलंदाजाने. वाईड यॉर्करचा मारा केला होता या फलंदाजाकरता आणि बघितलं आपण मिडल लाईन लेग स्टंपच्या दिशेने हा मारा असल्या कारणानं सरळ चेंडू पायावर आदळला. अपील जसं केलं तसं पंचाने बोट आकाशाकडे उंचावलं. पंच विरल नायर हे खूप चांगलं काम करतायत आणि त्यांच्याकडून एक योग्य ते डिसिजन, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. नवीन फलंदाजाला कैवल्य देवळीकर. धावसंख्या धावपैकावर आहे ती 0. 2 चेंडूंमध्ये धावा आहेत ते 0. कठीण परिस्थिती येण्याआधी टॅकल म्हणजे सामना करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार राजेंद्र पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर वळतोय. 1 धाव पूर्ण. वाईडचा इशारा पंच विरल नायर सरांचा आणि या एका अतिरिक्त धावेनिशी खातं उघडलं गेलंय. म्हणजेच खातं उघडण्याकरता कष्ट भरपूर करावं लागलं.
2 चेंडूंचा सामना करावा लागला, वाट पाहावी लागली. तिसरा चेंडू अतिरिक्त टाकलाय, म्हणजे खात्यामध्ये अतिरिक्त रक्कम जमा केली. सरळ बॅटने चेंडूला खेळ आहे. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर दूर 6 धावा. रजनी स्पर्धेचे या परिसरातील शिल्पकार आदरणीय सन्माननीय अमित केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून सीमारेषे पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाकरता 200 रुपयाचा पारितोषिक आहे. टिपला तर 200 रुपयाचा मानकरी तो क्षेत्ररक्षक होऊ शकतोय. कालच्या दिवसात एका क्षेत्ररक्षकाने ती कामगिरी केली होती, मात्र तो इथे आला नव्हता. ओहो, पुढचा चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सहाय्याने गेलाय. एक धाव मिळाली. पराग क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेची धावसंख्या झाली ती 8. फिटनेस मॅन मिस्टर पराग पाटील ट्रेनर आहेत ते, आणि त्यांना आपण मैदानाच्या आत दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाकडून खेळताना बघतोय. फील्ड प्लेसमेंट 30 सर्कलच्या जास्त क्षेत्ररक्षक दिसत आहेत. बॅकफुटला गेलाय, चेंडूला ऑन साइडला खेळ आहे. एकच धाव. स्क्वेअर लेग मध्ये रमेश पाटील क्षेत्ररक्षण करतायत. एका धावेची धावसंख्या झाली ती 9 धावा. षटक प्रगतीपथावर आहे पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू राजेंद्र पाटील याचे टाकले गेलेत. सुनील रायकर एका धावेची खेळतोय, आणि या टुर्नामेंट्स मधील त्याच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये 49 धावांची झंझावती खेळी. जोरकस खेळायचं होतं या फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती 9 धावा. जिंकण्याकरता 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही स्थिती बघायला मिळते ती कान्हाई स्पोर्ट्स संघाची. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 43 धावा. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चे करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय केदारनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. त्यांची 3 अनमोल रत्न आपण नेहमीच बघत असतात, सतत बघत असतात, आणि एकामागून एक पराक्रम करणारी अनमोल रत्न आहेत. मैदानाच्या बाहेर राहून पराक्रम करण्याचं काम करतायत अमित पाटील. मैदानाच्या आतमध्ये 2 अनमोल रत्न कुणाल पाटील आणि दीपेश पाटील हे सातत्य दाखवत असतात, आणि त्यांचेच पिताश्री केदारनाथ पाटील हे उजव्या बाजूला क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता आलेत. पहिले षटक संपल्यानंतर चालू असलेल्या मॅच मध्ये दत्ताळी जुचंद्र संघाची धावसंख्या आहे ती दत्ताळी जुचंद्र संघाविरुद्ध धावसंख्या आहे ती 9. एक गडी बाद. जिंकण्याकरता आता 24 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 43 धावांची आवश्यकता. उजव्या बाजूला अतिथी कक्षामध्ये दाखवत आहेत आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे, शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र, आणि त्यांच्या समेत शिवसेनेचे कार्यकर्ते सदानंदजी म्हात्रे हे उपस्थित झालेत. त्यांचा मी स्वागत करतो. वेलकम. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. सन्मान दिला या चेंडूला. म्हटलं जाते की खराब चेंडूचा अपमान करा, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, आणि या चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय सुनील रायकर या फलंदाजाने. हाच तो फलंदाज जो पहिल्या मॅच मध्ये 49 धावा करून गेला. टॅप केलं या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. राजेंद्र पाटील तैनात होते 30 सर्कलच्या आत. ते कोणतीच चूक करत नाही. एक धाव. एका धावेची धावसंख्या झाली ती 10 रन्स. एकेरी दुहेरी धाव महत्वाच्या आहेत, आणि त्याहीपेक्षा या क्षणाला खेळपट्टीवर टिकून राहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये कान्हाई स्पोर्ट्स पाय बी संघाला आधारस्तंभ म्हणून आधार द्यावा लागेल, टेकू द्यावा लागेल. सुनील रायकर या खेळाडूला संकटमोचक म्हणून भूमिका अदा करावी लागेल, जी भूमिका त्यांनी पहिल्या मॅच मध्ये अदा केली होती 19 बॉल मध्ये 49 धावा करून. सरळ बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर, आणि बघूया नेमकं काय घडलंय. क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी चेंडूला अडवलाय. गॉगल परिधान करून हे चांगलं क्षेत्ररक्षण रवींद्र भोईर याचं. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 12. 12 रन्स ऑन दी बोर्ड. अजून 40 धावा बनवाव्या लागतील. 40 धावा पूर्ण करण्याकरता
चेंडूंचा जर आपण विचार केला तर 21 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. 21 चेंडू 40 धावा कठीण म्हणता येणार नाही, अशक्य सुद्धा म्हणता येणार नाही. रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या स्थितीला 12चा असेल. गोलंदाजाला ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल. खेळाचा होता ऑन साइडला, चेंडू जाते ऑफ साइडला. राजेंद्र पाटील यांच्या आवाक्यापासून दूर होता असेल. 2 धाव मिळत आहेत. अंतिम श्रेणी शत्रुरक्षक चेंडूला गॅदर करतायत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 14 धावा. 43 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बनलेत. पुढील होणाऱ्या मॅच मध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता तयारीमध्ये राहायचं आहे ते साई स्पोर्ट्स बापाने संघाने. लहान मुळे सुद्धा सुरुवातीपासूनच क्रिकेटकडे ज्यांचं कळ, ज्यांची ओढ बघायला मिळते. बॅटचं एज लागलंय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन झालंय. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 14. यष्टीरक्षकाचं काम बजावतायत समित पाटील. एक चांगला यष्टीरक्षक, एक चांगला उपयुक्त खेळाडू, चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष. ही मोठी जबाबदारी सुद्धा समित पाटील पार पडतायत. नवीन फलंदाज आता हार्दिक देवळीकर. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पेश केली होती हार्दिक यांनी. यश मनीष. सन्माननीय प्रवीण कृष्ण पाटील युवा सेना अधिकारी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती केली जाते की प्लीज व्हीआयपी डेस्कवर स्थानापन्न व्हा. सन्माननीय प्रवीण कृष्ण पाटील युवा सेना अधिकारी प्लीज व्हीआयपी डेस्कवर स्थानापन्न व्हा प्लीज. थँक्यू. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज महेश पाटील याच्या गोलंदाजीतील. लास्ट डिलिव्हरी इन दिस सेकंड ओव्हर. धाव संख्या आहे ती 14. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 धावा गोलंदाज महेश पाटील या गोलंदाजाने मोजलेत. तो धावून आलाय द पॅलेस स्पोर्ट जुचंद्र संघाकरता. आता बघताय आपण चेंडू हवेमध्ये खेळ आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं झालंय पतन. आणखीन एक फलंदाज बाद. गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला आपण कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचा पहिला गडी 0 धावसंख्येवर बाद झाला. दुसऱ्या विकेट करता 14 धावांची भागीदारी झाली आणि तिसरा गडी 14 धावसंख्येवर बाद झालाय. गोल्डन डकवर हार्दिक देवळीकर हा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 14. 2 षटकांची समाप्ती. 7च्या सरासरीने 14 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. 18 बॉल 38 रन्स. 12.5 पेक्षा जास्त सरासरीने या 38 धावा पूर्ण कराव्या लागतील. नवीन आलेला फलंदाज ऋषी घाटाल. टेनिस विश्वामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव म्हणजे ऋषी वैद्य, ऋषी दादांचं. आणि इथे मात्र हा ऋषी घाटाल संघ करता धावून येईल काय? अडचणीमध्ये सापडल्यानंतर अडचणीमधून बाहेर काढण्याची जबाबदारी त्याची असेल. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 38 धावा. क्षेत्ररक्षण आता फैलवलं जात आहे पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर. कारण गोलंदाज आता कॉमेंट्री बॉक्स कडून सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. कॉमेंट्री बॉक्स इन कडून तो सज्ज झालाय. समोर उजव्या हाताचा फलंदाज ऋषी घाटाल. मागच्या मॅच मध्ये हा सुद्धा फलंदाज तितका काही करू शकला नाही. आता त्याच्यावर मोठं दडपण असेल, दबाव असेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. रवींद्र हा चेंडू हवेमध्ये खेळ. चेंडू हवाई सफर करतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय षटकार. सहा धावांशी आघात करतोय. चांगला टॅकल करणं गरजेचं आहे. खोल टप्प्यात चेंडूला खोदून काढलंय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला.
फलंदाजाने भिरकावून दिला. लॉंग ऑन पट्ट्याबाहेर 6 धावां करता. 6 धावांची धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 20. अजून आपण विचार केला तर 32 धावा आवश्यक असतील 17 बॉल मध्ये. ट्राय टू फ्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. हा डॉट चेंडू. 16 चेंडू 32 धावा. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आल्या तर विजय होऊ शकतोय. एका बाजूला गोलंदाजाला कष्ट करणं गरजेचं असेल, विकेट घेणं फार गरजेचं असेल, चातुर्य दाखवावं लागेल. पुन्हा बॅकफुटला गेलाय. ओव्हरपिच चेंडूला समाचार करत असताना ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडूला वळवलंय. 2 धावा तो पूर्ण करतोय आणि बघता बघता खराब क्षेत्ररक्षणामुळे 3री धाव सुद्धा पूर्ण होतोय. 3 धावा. 3 धावांची धावसंख्या झाली ती 23 धावा. 3 बाद 23. 14 या धावसंख्येवर 3रा गडी बाद झाला होता आणि त्याच्यामधून आता सावरताना 3 बाद 23. फार मेहनत घेणारे खेळाडू दोन्ही संघामध्ये आपल्याला आढळत आहेत. रवींद्र भोईर एक चांगला खेळाडू, मोठा खेळाडू म्हणून त्याचं नाव पुढे आलंय. हा फ्लोअर फुलटा चेंडू खेळायचा होता ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये. समित पाटील अंतिम क्षणी अप्रतिम झेल टिपतायत. बारीक नजर त्यांनी चेंडूवर ठेवले आणि इथे परतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन. आता बघूया काय समीकरण बनले. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 29 धावांची गरज. बाद झालेला फलंदाज सुनील रायकर. 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूंमध्ये फक्त 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्यांनी बनवल्यात. नवीन फलंदाज आता आलाय संतोष न्यूमॅनिन. संतोष ऋषी नावाचा खेळाडू एका षटकारणीशी खेळतोय. 6 वर 9 वर खेळतोय. आता ह्या चेंडूला खेळ मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 24 वर 24. सामना आपण बघतायत दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाये बी या दोघांमध्ये. आणि कान्हाई स्पोर्ट्स पाये बी संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अडचणीमध्ये वाढ होताना दिसते. 13 बॉल आणि 28 रनची आवश्यकता. चांगला चेंडू टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी आणि त्याचा फायदा होतोय. षटकाची झाली समाप्ती. षटक संपतात 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 52 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना कान्हाई स्पोर्ट्स पाये बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14च्या सरासरीने 28 धावांची आवश्यकता. ह्या 28 धावा पूर्ण होतील काय हा प्रश्न पडलाय समर्थकांना. हा प्रश्न पडलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि हा प्रश्न पडलाय मॅच मध्ये खेळत असणाऱ्या या दोन्ही संघांना. याचं उत्तर शोधण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत. चला मॅच कडे आपण पुन्हा वळूया. दुसऱ्या फेरीतीला पहिला मॅच दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाय बी या दोघांमध्ये तुम्ही निहाळत आहेत. 51 धावा पहिल्या डावामध्ये पूर्ण केल्या होत्या. फलंदाजीमध्ये दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने आणि 52 धावसंख्येला पाठलाग करत असताना 3 षटकात कान्हाई स्पोर्ट्स पाय बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा.
आता 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता कान्हाई स्पोर्ट्स पाय बी या संघाला. 12 चेंडू 28 धावा. नुकताच पाण्याची व्यवस्था केली. आपल्या शरीराला लागणारा महत्वाचा घटक म्हणजे पाणी. मात्र आता युवा पिढी ही नशेच्या आहारी गेले, ते सुद्धा मला इथे सांगावं असं वाटतंय. 12 चेंडू आणि 28 धावा. आव्हान कठीण बनलंय. रिक्वायर रन रेट वाढत गेलाय. अत्यावश्यक धावगतीमध्ये वाढ झालंय. चोही बाजूने चांगला प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला VIP स्टँड मध्ये सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आपल्याला जास्त बघायला मिळते. अरविंदेकर चांगलं काम करतायत. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर. VIP स्टँड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मी स्वागत करतोय. 3 गडी जरी बाद केले या षटकामध्ये आदरणीय सन्मान्य अमित केदारनाथ पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल गोलंदाज रमेश पाटील याला. ओहो, पहिला विकेट तर मिळालाय. क्लीन बॉल, यॉर्कर लाईन चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. कमॉन डीजे. बघितलं आपण पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली रमेश पाटील या गोलंदाजाने. लगातार 3 विकेट जर प्राप्त केल्या तर आदरणीय सन्माननीय अमित केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून, यांच्या सौजन्यातून 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकेल हा खेळाडू. केदारनाथ पाटील खुश आहेत. नेहमीच क्रिकेटचा मॅच पाहण्याकरता तो येत असतात, खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात आणि अशी ही व्यक्ती त्यांची अनमोल रत्न चांगलं काम करतात. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज आलाय समीर. आणखीन एक विकेट गेलाय. किती उत्साह आहे बघा, किती जल्लोष मध्ये आलाय हा संघ. गॉन. आणि लगातार 2 चेंडू गडीबाद झाल्या. जर या पुढील चेंडूवर गडीबाद झाला तर सन्माननीय अमित पाटील यांच्याकडून 1000 रुपये मिळतीलच, पण रणजित कणी RK इंटरव्ह्यू यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर 2000 रुपयाची कमाई होईल गोलंदाज रमेश पाटीलची. खूप चांगली सुरेख गोलंदाजी गोलंदाज रमेश पाटील या गोलंदाजाची. आठवण करून देईल काय तो चेतन शर्मा या भारतीय वेगवान गोलंदाजाची. आणि अमित पाटील सरांनी इथे 1000 रुपये जमा केलेत आणि त्यांना विश्वास आहे की हा गोलंदाज विकेट हॅट्रिक करू शकतोय. अशी कारणामे या मैदानावर रमेश पाटील या गोलंदाजांनी या आधी सुद्धा केलेत. पण संदीप सर जल्लोष पाहिला रमेशचा. जवळपास पूर्ण गुडघे वाकून त्याने जल्लोष केलाय, जसं काय विश्वचषक जिंकलाय. अगदी बरोबर. एक उत्साह असतो आणि हा उत्साह इतर खेळाडूंमध्ये यावा याकरता ही कृती. हॅट्रिक बॉल. आठवण करून देईन मी महान क्रिकेटपटूची, जर 3रा विकेट त्यांनी त्रिफळाची स्वरूपात मिळवला. समोर फलंदाज आहे विश्वनाथ. विश्वनाथ याचा हा चेंडू हवेमध्ये वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. 2री धावेचा विचार 2 धावा सहजतेने पूर्ण आणि बघता बघता कदाचित ही 3री धाव सुद्धा पूर्ण होईल. या 3 धाव मिळत आहेत. 3 धावणीशी धाव संख्येत बदल, धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 27. चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर खराब क्षेत्ररक्षण. 2 गडी बाद केले लगातार. 3ऱ्या चेंडूवर 3 धाव मिळाल्या. धाव संख्या पोहोचली ती 27. आता स्थिती काय आहे ते पुन्हा जाणून घेऊया. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. अजून 2 गडी जरी बाद केले तरी 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकेल हा खेळाडू. ऑफ स्टंपर सफल झालाय. फटक्यामध्ये जोर नव्हतं, कमजोर फटका. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. 2री धाव घेण्याचा विचार नाही आता आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाज संतोष याला. एका धावेनिशी संतोष आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय, संघाला नेऊन ठेवतोय तो 28 वर. अजून 24 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरता. मनीची अग्रेशन पाहायला मिळते फिल्डरच्या चेहऱ्यावर. खूपच चांगली पॉझिटिव्ह शरीरयष्टी आहे, कारण घरचा संघ आहे, घरचं मैदान आहे आणि खेळ देखील तसंच पाहायला मिळतोय. पण पाये संघाला देखील मान्य नाही की आपण दुसऱ्या गावात जाऊन पराभूत व्हायला पाहिजे असं देखील त्यांना वाटत नाही. चांगला खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघाच्या माध्यमातून. अगदी बरोबर.
तुमच्या मताशी मी संमत आहे. आता 8 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. सरळ बॅटने खेळायचा होता, अंतिम क्षणी इरादा बदललाय. द्विधा स्थितीमध्ये हा फलंदाज जाताना दिसलाय आणि उसळी घेणारा चेंडू म्हणजेच हा फक्त हलकासा रिलीज केलाय, वळवला नव्हता या चेंडूला. बीट करून सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. समित पाटील कोणतीच चूक करत नाही. धावसंख्या आहे ती 28, 28. 7 चेंडू 24 धावा, 7 बॉल 24 रन्स. पुन्हा एक चांगला चेंडू रिलीज केलाय, वेग वाढवला या वेळेला गोलंदाज रमेश पाटील यांनी. प्रभावी षटक रमेश पाटील याचं. षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात, 2 सफलता प्राप्त केल्यात. षटक संपता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कानाई स्पोर्ट्स पायबी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. आता 1 षटक आणि एका षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा चषक 2021. तर सामन्यात चालूच आहे, क्रिकेटची स्पर्धा चालूच आहे. 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजे 24. 6 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आज वाढदिवस आहे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम या खात्याचे कॅबिनेट मंत्री, ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेना नेते आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेना, युवासेना नायगाव पूर्व आणि द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खरोखरच आणखीन जर जुना इतिहास त्यांचा बघितला तर एक रिक्षा चालक ते नामदार एवढा मोठा प्रवास त्यांनी इथे गाठलाय. नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. मॅच कडे वळूया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. स्ट्राईक इन कडे फलंदाज संतोष. ऑफ स्टंपर शपवून खेळायचं होतं. रवींद्र पाटील याचा प्रभावी चेंडू. रवींद्र पाटील यांनी 1 षटक टाकलंय, 10 धावा दिल्यात, 1 फलंदाज बाद केला होता. आणि त्याच्या कोट्यातील आता संघाचं हे 5वं आणि त्याच्या कोट्यातील दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. पहिलं षटक त्याचं आपण बघितलं होतं ते 10 या धावसंख्येचं होतं. लोअर फुलडा चेंडू क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त. या इनिंग मध्ये जास्तीत जास्त फलंदाज बॉल स्वरूपात बाद होताना दिसत आहेत. 28. आता अमित पाटील यांनी पवित्रा बदललाय. कानाई स्पोर्ट्स बी हा जर संघ जिंकला आता तर 1000 रुपयाचं पारितोषिक अमित पाटील यांच्याकडून देण्यात येईल कानाई स्पोर्ट्स बी ला. म्हणजेच दोन्ही संघातील खेळाडूंना प्रेरित केलं जातंय, उत्तेजित केलं जातंय आणि हे तर त्यांचं काम आहे. छोटा पॅक बडा धमाका ते नेहमीच करत असतात. आणि या परिसरातील रजनी स्पर्धेचे प्रणेते म्हटलं जातं त्यांना. हा लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. वर्ड ऑफ लॉंग ऑन मध्ये मितेश भोईर क्षेत्ररक्षण करतोय. आडवेपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. एका धावणीची धावा झालेत 29. आता स्थिती अशी निर्माण झालंय, चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. 3 बॉल 23 मनीची. चला विनंती करतो यानंतर सामना असेल तर अजिंक्य स्पोर्ट्स साईस्फूट बापाने आपल्या क्षेत्राच्या सेट करून घ्यायचं लगेच. हा सामना संपल्यानंतर दरम्यान थोडासा वाईट ठेवण्यात आला होता. शरीरापासून दूर चेंडूला ठेवलं गेलं होतं. खूप चांगला बाउन्स मिळालाय चेंडूचं पिचिंग झाल्यानंतर आणि तितकंच चांगली पोझिशन यष्टिरक्षक ठेवायला मिळाले. यष्टांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाची चांगली भूमिका अदा करतायत समित पाटील. चांगला खेळाडू आहे समित. ओ बघितलं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर आणि चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळ आहे. एक्सपिरियन्स जो आहे विश्वनाथ कारखंडी यांचा तो बघायला मिळतो. 2 धावा ते प्राप्त करतात. 2 धावांची धावसंख्या झाली ती 31. आता पराभवाचा अंतर कमी करण्याचा हेतू असेल. शेवटचा 1 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 1 बॉल 21. विशेप मध्ये फटका खेळ आहे. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने मोठ्या फरकाने हा मॅच काबीज केलाय. हा मॅच जिंकलाय दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाने. हँडशेक हस्तांतरण करूनच मैदानाच्या